कौटुंबिक वादातून पतीने रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यात खोऱ्याने मारून पत्नीचा खून केला। त्यानंतर स्वतः पतीने शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार 22 जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास कटफळ तालुका सांगोला येथे उघडकीस आली। मंडाबाई श्रीमंत मिसाळ वय 54, श्रीमंत मारुती मिसाळ वय 58, राहणार कटफळ तालुका सांगोला असे मृत पती पत्नीचे नाव आहे। कौटुंबिक वादातून पती श्रीमंत मिसाळ यांनी पत्नी मंडाबाई मिसाळ घरी झोपल्या असताना खोऱ्याचा तुंबा डोक्यात मारून पत्नीचा खून केला व स्वतः पतीने 500 मीटर अंतरावर असलेल्या शेतातील सुबाबळीच्या झाडाला सुताच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली। दरम्यान शेजारील नागरिक सकाळी विहिरीवर आंघोळीसाठी आल्यानंतर बाबळीच्या झाडाला श्रीमंत मिसाळ याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्याने ही घटना उघडकीस आल्याचे समजते। याबाबत मृताचे भाऊ पोलीस पाटील येथील सार्वजनिक रस्त्यावर तरुण मृतावस्थेत आढळला। हा प्रकार गुरुवारी सकाळी 10च्या सुमारास उघडकीस आला। राजकुमार आनंद दैया स्वामी वय 26 असे मृत तरुणाचे नाव आहे। सेटलमेंट कॉलनी 4 भागात मुळे नावाच्या व्यक्तीचे किराणा दुकान आहे। या दुकानाच्या पाठीमागील रस्त्यावर गुरुवारी सकाळी 10च्या सुमारास तरुण निश्चित रस्त्यावर पडल्याचे दिसून आले। त्याला सलगर बस्ती पोलिसांनी शासकीय रुग्णालयात उपचारास दाखल केले असता तो उपचारापूर्वीच मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले।